चारोटी येथे मुले चोरणारी टोळी गजाआड। डहाणू तालुक्यातील चारोटी या ठिकाणी मुले पळवून आणणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। डहाणू तालुक्यातील चारोटी या ठिकाणी मुले पळवून आणणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून टोळीने चिमुकल्यांना पळवून आणले असून याविषयी कल्याण येथील महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। चारोटी येथे गुरुवारपासून थांबलेल्या टोळीमधील पुरुष आणि महिला मराठी आणि लहान मुले हिंदी बोलत असल्यामुळे परिसरातील तरुणांना यांचा संशय होता। दरम्यान टोळीमध्ये शुक्रवारी आपापसात वाद निर्माण होऊन हाणामारी सुरू होते। यावेळी परिसरातील तरुणांनी भांडणे सोडवत चौकशी केली असता टोळीतील लोक मराठीमध्ये संभाषण करत असून लहान मुले हिंदी बोलत असल्यामुळे तरुणांना त्यांचा संशय आला। तरुणांनी अधिक चौकशी केली असता टोळीतील महिलांनी हे मुले अनाथ असून आम्ही त्यांचे पालन पोषण करत असल्याचं सांगत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला। तरुणांनी मुलांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मुलांनी आम्हाला पळवून आणले असल्याची माहिती दिली। दरम्यान या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे गस्तीवर असलेले कासा पोलीस कर्मचारी या ठिकाणी आले। तरुणांनी घटनेची माहिती पोलिसांना देत संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी टोळीतील सदस्यांची आणि मुलांची चौकशी केल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला। यानंतर मुलांनी दिलेल्या फोन नंबरवर संपर्क करत पोलिसांनी मुलांच्या कुटुंबियांना आणि पोलिसांना याविषयी माहिती दिली असता सूरज मिश्रा वय वर्ष 8 आणि सत्यम मिश्रा वय वर्ष 5 ही दोन मुले कल्याण रेल्वे स्थानक परिसरातून हरवल्याची तक्रार महात्मा फुले पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या प्रकरणी मुले पळवणाऱ्या टोळीतील विनोद गोसावे, आकाश गोसावे, अंजली गोसावे आणि चंदा गोसावे राहणार कल्याण जिल्हा ठाणे यांना अटक केली आहे। कल्याण पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पालघर पोलिसांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली टोळी आणि मुलांना कल्याण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती कासा पोलीस ठाणे प्रभारी अविनाश मांदळे यांनी दिली।